मित्रांनो, मी क्रांतीवीर वेलकम करतो आपल्या स्टडी विथ क्रांती या यूट्यूब चॅनलवर. आज 17 एप्रिल 2024 पर्यंत जे नॅशनल आणि इंटरनॅशनल घडामोडी घडल्या त्यातील काही महत्त्वाचे प्रश्न आपण आज बघणार आहोत. चला तर सुरू करूया. त्याआधी काल झालेल्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न घेतले होते त्याचे रिव्हिजन करून पासून भारतीय सैन्याने MPATGM शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी कोणासोबत केली तर ती आहे DRDO सोबत. कोणत्या देशाने इस्रायलवर अभूतपूर्व क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला तर ते केला आहे इराणने. जॉन ड्रग्स गार्डनर ग्लोबल हेल्थ अवॉर्ड कोणी जिंकला आहे तर ते जिंकला आहे डॉक्टर गगनदीप कांग यांनी. अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सुवर्ण स्वयंसेवक सेवा पुरस्कारने सन्मानित होणारा पहिला भारतीय साधू कोण बनला आहे तर ते आहेत आचार्य लोकेश मुनी. नौदल प्रमुखांनी कोणत्या राज्यात कारवार नौदल तळावर नवीन सुविधा उद्घाटन केले आहे तर ते केले आहे कर्नाटक येथे. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024 हे कोणत्या देशामध्ये आयोजित केली जात आहे तर ही केली जात आहे किर्गिस्तान या देशामध्ये. T20 क्रिकेटमध्ये 7,000हून अधिक धावा करणारा 8वा भारतीय खेळाडू कोण बनला आहे तर ते बनला आहे सूर्यकुमार यादव. स्वामी विवेकानंद अंडर-20 फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन कोठे करण्यात आले तर हे करण्यात आले छत्तीसगड येथे. ऑलिम्पिकमध्ये पदक विजेत्यांना बक्षीस रक्कम देणारा पहिला खेळ कोणता बनला आहे तर ट्रॅक आणि फील्ड हा खेळ. लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक कोणती बनली आहे तर ती बनली आहे HDFC बँक. चला तर आजचा पहिला प्रश्न चालू करू. पहिला प्रश्न आहे, सिंगापूरचे नवे पंतप्रधान कोण बनले आहेत तर ते बनले आहे ऑप्शन सी लॉरेन्स वोंग हे सिंगापूरचे नवे पंतप्रधान बनले आहेत. सिंगापूरचे उपपंतप्रधान याच्या आधी लॉरेन्स वोंग हे होते. त्यांनी 20 वर्षापासून उपपंतप्रधान हे पद स्वीकारले आहे. त्यानंतर 15 मे रोजी पंतप्रधान ली सिंग लुंग यांची ती जागा घेणार आहे. या आधी कोण होते तर पंतप्रधान ली सिंग लुंग हे पंतप्रधान होते सिंगापूरचे. त्यांनी ऑगस्ट 2004 पासून पंतप्रधान पदाचा कार्यभार सांभाळला होता. ते आता रिटायर झाले आहे. आता लॉरेन्स वोंग हे नवीन पंतप्रधान असणार सिंगापूरचे. समोरचा प्रश्न आहे, नुकतेच T20 फॉर्मॅटमध्ये 500 सिक्सर मारण्याचे पहिले ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे त्यांच्याबद्दल काही माहिती पाहू. आसिफ अली हे पाकिस्तानचे नवे राष्ट्रपती आहे. पाकिस्तानचे राष्ट्रपती. क्रिस्तोफर लक्सन हे न्यूझीलंडचे प्रधानमंत्री आहे. आणि गॅब्रियल अटल हे फ्रान्सचे सर्वात तरुण प्रधानमंत्री बनले आहे. फ्रान्स. प्रधान. समोरचा प्रश्न आहे, नुकतेच T20 फॉर्मॅटमध्ये 500 सिक्सर मारणारे पहिले भारतीय कोण बनले आहे तर ते बनले आहे ऑप्शन बी रोहित शर्मा हे T20 फॉर्मॅटमध्ये 500 पेक्षा जास्त छक्के मारणारे सिक्सर मारणारे खेळाडू बनले आहेत. भारताव्यतिरिक्त म्हटलं तर क्रिस गेल हे प्रथम क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजचे खेळाडू यांनी 455 खेळामध्ये 1056 छक्के मारले आहे T20 फॉर्मॅटमध्ये. सेकंड नंबर आहे कोरिओ पोलार्ड हे पण वेस्ट इंडिजचेच आहे. आंद्रे रसेले हे पण वेस्ट इंडिजचे आहेत 3rd नंबरवर. आणि कॅलिन मुनरो हे न्यूझीलंडचे आहे 4थ्या नंबरवर. आणि जगाचा विचार केला असता 5व्या क्रमांकावर रोहित शर्मा येते आणि भारताचा विचार केला तर प्रथम क्रमांकावर येते. एम एस धोनी यांच्यावर कोणते रेकॉर्ड आहे तर सर्वात जास्त स्टंपिंग करण्याचा रेकॉर्ड. सर्वात जास्त स्टंपिंग करण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. आणि रोहित शर्मा हे 2024चे जे मेन्स T20 होणार आहे वर्ल्ड कप जे USA आणि वेस्ट इंडिजमध्ये त्याचे कॅप्टन सुद्धा आहे रोहित शर्मा. विराट कोहलीच्या याच्यावरती कोणते रेकॉर्ड आहे IPL मध्ये 8 शतके मारणारे पहिले खेळाडू आहे. 8 शतके. पहिले खेळाडू सूर्यकुमार यादव. हे कालचा आपला प्रश्न होता की T20 फॉर्मॅटमध्ये 7,000 प्लस रन काढणारे पहिले भारतीय आहे. समोरचा प्रश्न आहे, इस्रोद्वारे कोणत्या वर्षापर्यंत चंद्रयान 4 मिशनची प्लॅनिंग करत आहे तर ही करत आहे ऑप्शन ई 2040 पर्यंत इस्रोद्वारे चंद्रयान 3 लॉन्चिंग करण्याची प्लॅनिंग चालू आहे. ऑप्शनमध्ये काही
वर्षाचा उल्लेख आला आहे त्याबद्दल भारताचे कोणते टार्गेट आहे ते पाहू. 2025 पर्यंत भारत टीबी मुक्त होण्याचे टार्गेट ठेवले आहे. 2027 पर्यंत हत्तीपाय म्हणजे फायलेरिया हत्ती पाय रोग मुक्त बनण्याचे टार्गेट ठेवले आहे 2027 पर्यंत. 2030 मध्ये पर्यंत मलेरिया या भारत करण्याचे टार्गेट ठेवले आहे. इस्रो बद्दल काही माहिती हो. इस्रोची स्थापना झाली आहे केव्हा, तर 15 ऑगस्ट 1969 मध्ये. त्याचे हेडक्वार्टर कुठे आहे, हेडक्वार्टर आहे कर्नाटकची राजधानी बेंगलोर येथे. आणि याचे अध्यक्ष कोण आहे सध्या, तर एस सोमनाथ अध्यक्ष. त्यासोबतच आणखी टार्गेट आपण पाहू कोणकोणती आहेत, तर 2070 पर्यंत भारत कार्बन फ्री, झिरो कार्बन इमिशन, कार्बन करण्याचे टार्गेट ठेवले आहे 2070 पर्यंत. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. कोणत्या संघाने IPL इतिहासातील सर्वात जास्त स्कोअर करण्याचा स्वतःचाच रेकॉर्ड मोडला आहे, तर हा मोडला आहे कोणत्या संघाने, तर हा मोडला आहे ऑप्शन सी सनरायझर्स हैदराबाद या संघानेच IPL मधील आपल्या सर्वात जास्त स्कोअर करण्याचा रेकॉर्ड तोडला आहे. याआधी मुंबई इंडियन्स विरुद्ध जे झाली होती त्यामध्ये 277 रन केले होते सनरायझर्स हैदराबाद यांनी. आणि आता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध 287 रन मारून हा रेकॉर्ड 277चा सुद्धा त्यांनी मोडला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हे याचे आहे कॅप्टन, तर विराट कोहली. मुंबई इंडियन्स यांच्या नावावर 5 ट्रॉफी आहे, 5 ट्रॉफी आहे. आणि चेन्नई सुपर किंग्सच्याकडे सुद्धा 5 ट्रॉफी आहे. याचे कॅप्टन कोण आहे, मुंबई इंडियन्सचे आहे हार्दिक पांड्या. आणि चेन्नई सुपर किंग्सचे कोण आहे आता सध्या, तर चेन्नई सुपर किंग्सचे आहे ऋतुराज गायकवाड. याआधी कोण होते, तर याआधी होते. आणि मुंबई इंडियन्सचे रोहित शर्मा आहे. समोरचा प्रश्न आहे, पर्यटक म्हणून अंतराळात जाणारा पहिला भारतीय कोण बनणार आहे, हा बनणार आहे ऑप्शन ए गोपीचंद थोटाकुरा. हा पर्यटक म्हणून अंतराळात जाणारा पहिला भारतीय बनणार आहे. ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची स्पेस कंपनी आहे ब्ल्यू ओरिजन. यामधील न्यू शेपर्ड 25 मिशनसाठी क्रूजचा एक भाग म्हणून तो अवकाशात जाणार आहे. याआधी गोपीचंद थाटाकुरा यांनी अलीकडेच किलोमंजारो आफ्रिका खंडातील हायस्ट पीक म्हणजेच माउंट किलिमंजारो या शिखरावरती चढणारा ते व्यक्ती बनला आहे. हा कोण्या राज्यामध्ये आहे, तर आंध्र प्रदेश राज्यातील विजयवाडा मध्ये त्याचा जन्म झाला आहे. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे त्याच्याबद्दल माहिती हो. नील मोहन हे यूट्यूबचे सीईओ आहे, सीईओ भारतीय वंशाचे. अमित क्षत्रिय नासाचे जे मून टू मार्स मिशन आहे, यामध्ये याचे ते हेड आहे. इंदरमिल कीट हे वर्ल्ड बँकेमध्ये मुख्य अर्थशास्त्री म्हणून यांची निवड करण्यात आली. वर्ल्ड बँक अर्थशास्त्री निवड करण्यात आली आहे. समोरचा प्रश्न आहे, हायब्रिड पिच तंत्रज्ञान वापरणारे भारतातील पहिले स्टेडियम कोणते बनले आहे, तर ते बनले आहे ते ऑप्शन बी धर्मशाला स्टेडियम. हे हायब्रिड पिच तंत्रज्ञान वापरणारे भारतातील पहिले स्टेडियम बनले आहे. कुठे आहे, हे आहे हिमाचल प्रदेशमध्ये. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनने या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. हायब्रिड पिच यामध्ये कशा प्रकारचा यूज केला जातो, तर यामध्ये सिंथेटिक आणि जे आपलं लॉन असते या दोन्ही प्रकारचा यामध्ये उपयोग केला जातो. पॉलिमर फायबर म्हणजे सिंथेटिक पॉलिमर यूज केला जातो, म्हणून हायब्रिड
वीज तंत्रज्ञानामध्ये लॉन्च लवकर खराब होते आणि सिंथेटिकमध्ये पॉलिमर फायबर यूज केला जाते. सिंथेटिकमध्ये ससी पंचिंग सुद्धा होते, म्हणून हे जास्त दिवस टिकते सुद्धा आणि पंचिंग सुद्धा होते. म्हणून याचा प्रयोग हा धर्मशाला स्टेडियममध्ये करण्यात येणार आहे. ऑप्शनमध्ये काही स्टेडियमचा उल्लेख आला आहे, ते कुठे कुठे आहे ते बघू. वानखेडे स्टेडियम हे कुठे आहे, तर मुंबई येथे. या वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर यांचा पुतळा बनवण्यात आला आहे. सॉल्ट लेक स्टेडियम हे कुठे आहे, तर कलकत्ता येथे हे स्टेडियम आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम हे कुठे आहे, गुजरातच्या अहमदाबाद येथे. हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे, ज्याची क्षमता किती आहे, बैठक क्षमता, तर 1.5 लाख प्रेक्षक यामध्ये बसू शकतात. आमचा प्रश्न आहे, EBI मध्ये सहसंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ही करण्यात आली आहे ऑप्शन सी, अनुराग कुमार यांची CBI मध्ये सहसंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अनुराग कुमार अपॉइंटेड जॉईंट डायरेक्टर ऑफ CBI. CBI बद्दल काही माहिती हो. CBI ची स्थापना कधी झाली आहे, तर CBI ची स्थापना झाली आहे 1963 मध्ये. याचे हेडक्वार्टर कुठे आहे, क्वार्टर आहे नवी दिल्ली येथे, नवी दिल्ली. आणि याचे महानिर्देशक कोण आहे, महानिर्देशक आहे प्रवीण कुमार. हे CBI चे महानिर्देशक आहे. किशोर मकवाना हे कशाशी संबंधित आहे, तर ही आता यांची अपॉइंटमेंट झाली आहे अनुसूचित जाती नॅशनल कमिशन फॉर SC, अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष बनले आहे. किशोर मकवाना. मनोज सोनी हे UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचे अध्यक्ष आहे. राजीव कुमार इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याचे मुख्य आयुक्त आहे. आमचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे MD कोण आहेत, ज्यांची दुसऱ्या 5 वर्षाच्या कालावधीसाठी दुसरी टर्म आहे, त्यांची 5 वर्षाच्या कालावधीसाठी निवड करण्यात आली आहे. तर हे इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंडचे MD कोण आहेत, ते आहेत ऑप्शन डी, क्रिस्टलिना जॉर्जिवा यांची पुन्हा दुसऱ्या टर्मसाठी 5 वर्षासाठी यांची निवड करण्यात आली आहे. त्याआधी सुद्धा तेच होते. यांची सुरुवातीला कधी निवड करण्यात आली होती, तर ही करण्यात आली होती 2019 मध्ये. 2019 मध्ये सुरुवातीला निवड करण्यात आली होती. यांची आता 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत ते कार्यरत राहणार होती, परंतु आता दुसरा टर्म हा 1 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणार आहे 5 वर्षासाठी. 24 आणि 5 29 2029 पर्यंत ते MD म्हणून राहतील. IMF बद्दल काही माहिती पाहू. इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंड याची स्थापना झाली 1945 मध्ये वर्ल्ड वॉरच्या नंतर. याची मुख्यालय आहे कुठे, हेडक्वार्टर आहे वॉशिंग्टन DC येथे. आणि याचे अध्यक्ष कोण आहे, तर क्रिस्टलिना जॉर्जिवा. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचे उल्लेख आले आहेत, तर त्याबद्दल माहिती पाहू. गीता गोपीनाथ ही भारतीय मूळची आहे. त्यांची IMF मध्येच डेप्युटी MD म्हणून नियुक्ती करण्यात आली. सौम्या स्वामीनाथन ही सुद्धा भारतीय मूळची आहे. याची वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मध्ये मुख्य वैज्ञानिक नियुक्ती करण्यात आली आहे. अंशुला कांत ही वर्ल्ड बँकेमध्ये चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली, CFO म्हणून. समोरचा प्रश्न आहे, मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार 2023 ने नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आले आहे, तर हे करण्यात आले आहे ऑप्शन बी, अशोक कुमार यांना 2023चे मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले आहे. हे आहेत अशोक कुमार. ही हॉकीशी रिलेटेड व्यक्ती आहे. मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही 2023चा पुरस्कार देण्यात आला आहे. तर हॉकी इंडियाची स्थापना केव्हा झाली, याची स्थापना झाली आहे 2009 मध्ये.
याचे हेडक्वार्टर कुठे आहे तर हेडक्वार्टर आहे दिल्लीमध्ये. आणि याचे अध्यक्ष कोण आहेत दिलीप तिर्की हे अध्यक्ष आहेत. पंकज आडवाणी स्कूनकर याशी संबंधित आहे बिलियर्ड हॉल ऑफ फेम. बिलियर्ड हॉल ऑफ यांना बिलियर्ड हॉल ऑफ फेम मध्ये सहभागी होणारे पंकज आडवाणी हे व्यक्ती बनले आहे. पी व्ही सिंधू हे बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. आणि देवेंद्र झांझरिया यांना भारतीय पॅराऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. इंडियन पॅरा ऑलिम्पिक. चा प्रश्न आहे एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनल नुसार जगातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणते बनले आहे तर ते बनले आहे ऑप्शन ए अटलांटा इंटरनॅशनल एअरपोर्ट हे जगातील सर्वात व्यस्त विमानतळ म्हणून निवड झाली आहे याची वाली, म्हणजे सर्वात व्यस्त एअरपोर्ट आहे हे. अटलांटा जॅक्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ याची किती आहे क्षमता तर 104.5 दशलक्ष प्रवासी यामधून प्रवास केला जाते. सेकंड नंबर कोण आहे सेकंड नंबर आहे दुबईचं इंटरनॅशनल एअरपोर्ट. थर्ड नंबर कोण आहे डॅलस फोर्ट वर्थ आंतरराष्ट्रीय विमानतळ थर्ड नंबरवर आहे. आणि हानेडा हे एअरपोर्ट कितव्या नंबर आहे तर ही आहे 5व्या नंबरवर. कुठले आहे टोकियोचं. 4थ्या नंबर कोणता आहे हिथ्रो विमानतळ आहे. आणि भारताचा विचार केला तर भारताचा क्रमांक लागतो 10वा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे कुठले आहे नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाची क्षमता किती आहे प्रवाशाची तर 72.21 दशलक्ष प्रवासी यामध्ये प्रवास करतात. कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेला प्रश्न आहे एप्रिल 2024 मध्ये विप्रोचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ती केली आहे ऑप्शन श्रीनिवास पल्लिया यांची एप्रिल 2024 मध्ये विप्रोचे नवीन CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हा प्रश्न होमवर्कसाठी आहे. या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची पहिली महिला ज्युरी सदस्य कोण बनली आहे. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपल्या मित्राला शेअर करा.